पुणे नाशिक रेल्वे महामार्गाचा प्रस्तावित मार्ग बदलला आणि एकच त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली। आपल्या समोर स्वतः दिलीप वळसे पाटील साहेब, आता आपण स्वतः जाहीर कबुली दिली की पुणे नाशिक रेल्वे महामार्ग आढळराव पाटील यांची संकल्पना होती आणि आज तो जो मार्ग आपल्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर जो भागाचा एक भवितव्य निर्माण करणारा मार्ग होता तो बदलला गेलेला आहे। कसा पाहताय, पुढची दिशा काय असेल? मला असं वाटतं की या भागातल्या जनतेवर हा एक मोठा अन्याय आहे। हा प्रकल्प याच भागातून जावा असा आमचा अजूनही आग्रह आहे आणि त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, त्यांचे सगळे उच्च पदस्थ यांच्याशी बोलून चर्चा करून या प्रकल्पाचं महत्त्व त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू। त्याला थोडा वेळ लागेल, परंतु आम्ही प्रयत्न करू आणि नंतर नाहीच त्याला यश आलं तर मग पुढे शेवटी सनदशीर मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे, त्या मार्गाने सुद्धा जावं लागेल। साहेब, आढळराव पाटलांनी जेव्हा प्रकल्प हातामध्ये घेतला, आपण अर्थमंत्री होता त्यावेळेस आपणही राज्याच्या वतीने जो काय आपला निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे विकासासाठी तो देऊ केला होता, परंतु आज त्याची जी रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कसं पाहताय, आत्ताची रक्कम काय नाही? आता या प्रकल्पाच्या संदर्भात इतके डिटेल्स माझ्याजवळ नाही आहेत, कारण मी काही पार्लमेंटमध्ये काम केलेलं नाही आहे, परंतु मला तो प्रकल्प जो माहिती आहे, जो काही खर्च येईल तो खर्च हा केंद्र राज्य दोघांच्या सहमतीने त्या ठिकाणी करावा लागेल। आपण राज्य सरकारकडे कशी मागणी करणार आहात की हा मार्ग इथूनच गेला पाहिजे, पुणे नाशिक महामार्ग? आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्यासमोर ही आमची बाजू, रास्त बाजू मांडायचा प्रयत्न करू। या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य माणसांची आवश्यकता आहे ती पुरी करायचा प्रयत्न करू। माझे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्यासमोर होते। दादा, हा जो काही मार्ग बदललेला आहे, आज आपण या ठिकाणी बैठक घेतली होती, पुढची दिशा काय असणार आहे? कारण खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता, आपला ड्रीम प्रोजेक्ट होता, कोणीही आपल्याकडे याची मागणी केली नव्हती, परंतु हा मार्ग झाला तर जुन्नर आंबेगाव खेडशिरूर या भागातील शेतकरी असतील, युवा असतील, यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल असा हा प्रकल्प होता। आता हा मार्ग बदललेला आहे। खरं म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड हे तिन्ही तालुका आणि पुढचा परिसर हा शेतीप्रधान प्रदेश आहे। नाशिक आणि पुणे महाराष्ट्रातली ही दोन्ही महत्त्वाची शहरं आहेत। या दोन्ही शहरांच्यामध्ये होणारी ट्रॅफिक ही अतिशय जास्त प्रमाणात असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये खोळंबा होतो, म्हणून सुरुवातीला हायवेचं काम आपण मोठ्या प्रमाणात करू शकलो, तरीसुद्धा ते काही काम अजून अपूर्णच आहे। त्याशिवाय काही कारणानं विमानतळ जे होणार होतं तेही गेलं, हायवेचं काम पण पूर्ण नाही, विमानतळही नाही, रेल्वेही नाही। मग इथल्या भागातल्या शेतकऱ्यांनी आणि प्रवाशांनी काय बैलगाडीनं प्रवास करायचा? रेल्वे प्रशासनाला मला विनंती करायची की या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड आणि सगळ्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या भागाला जर तुम्ही अन्याय करत असाल तर मग आम्ही बैलगाडीनं प्रवास करायचा का? म्हणून आम्ही ठरवलं आहे हा मार्ग झाला पाहिजे, तो ह्याच मार्गानं झाला पाहिजे, ही आमची आग्रहाची विनंती आहे, मागणी आहे। जरी वाटलं की नारायणगाव परिसरामधल्या थोडा जागा शिफ्ट करून एक 5-6 किलोमीटर वरच्या भागात जर गेलो तरी JMRTला अडचण येणार नाही आणि JMRTला सुटेबल असा मार्ग निवडून तिन्ही तालुके कव्हर करून मार्ग हा पुढं गेला पाहिजे, संगमनेर मार्गे, बोटा संगमनेर या मार्गेच गेला पाहिजे, ही मागणी आहे। ती जर मान्य केली नाही, ते मान्य करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या प्रमुखांना आम्ही भेटणार आहोत आणि ते जर मान्य नाही झालं तर तीव्र आंदोलन करावंच लागेल। दादा, 2004ला आपण खासदार झालात तेव्हा आपल्या संकल्पनेतून या प्रोजेक्टला पुढे आपण आणलं, परंतु आपण जर पाहतोय 2004 ते 2025 या दरम्यान अनेक रेल्वे मंत्री बदलले, हा मार्ग देखील आता बदललेला आहे। आपला हा ड्रीम प्रोजेक्ट होता, नेमकी तांत्रिक अडचण काय होते? आपण JMRTच्या अधिकाऱ्यांना भेटलात का? त्यांनी नेमक्या याबद्दल काय सांगितलेलं आहे? JMRTच्या अधिकाऱ्यांना मी आताही भेटलो। जेव्हा आपल्याकडे नव्यानं मोबाईल चालू झाले त्यावेळेला 900 हर्ट्झची फ्रिक्वेन्सीला त्रास होता, म्हणून आम्ही ते अपग्रेड करून घेतलं आणि त्यांना जो काय प्रश्न सोडवून घेतला आणि तो मग टावर तसेच फ्रिक्वेन्सीला ॲडजस्ट करून झाल्याने मोबाईल या परिसरात चालू झाली आहे। सुरुवातीला त्याला पण JMRTचा विरोध होता, पण आता हे सगळं नवीन मार्ग त्यांना जो शक्य आहे तो आम्ही त्यांना दाखवणार आहोत।
दादा अनेक सर्वेच्यावरती झाले. पूर्वीचे सर्वे होते की ते तोट्यामध्ये रेल्वे दाखवत होते, परंतु नंतरच्या याच्यामध्ये तो प्रॉफिटमध्ये आलेला होता. तुम्ही स्वतः तर सर्वेमध्ये फिरला त्याची समज. कारण दरम्यानच्या काळामध्ये जशी लोकसंख्या वाढत गेली, शेतीमालाची जावक वाढत गेली, त्याप्रमाणे मी स्वतः तिसरा सर्वे करायला लावला आणि तिसरा सर्वे निगेटिव्ह जाऊ नये म्हणून ॲक्च्युअल परिस्थिती मी बाय रोड रेल्वे सर्वे टीमबरोबर पुण्यावरून नाशिकपर्यंत प्रवास केला आणि त्यांना समजून सांगितलं की इथं कसं मार्केट पोटेन्शियल आहे. मानसर मार्केट कमिटी, राजगुरुनगर मानसर कमिटी, चाकण मार्केट कमिटी या सगळा परिसर फिरून दाखवल्यावर त्यांना लक्षात आलं की हा प्रकल्प फायद्याचा आहे, तोट्याचा नाही. आणि त्याप्रमाणे 2012च्या दरम्यान हा प्रकल्प पॉझिटिव्ह आला. प्रवासी वाहतुकीपेक्षा कार्गो वाहतूक त्या ठिकाणी महत्त्वाची असते, परंतु आता जो मार्ग जोडले गेलेले त्याला कार्गो किती महत्त्वाचा आहे, त्याला आहे का तिथं कनेक्ट? तिथं कार्गो तिचं थोडंफार आहे, शेतीप्रधान प्रवेश, पण सगळ्यात जास्त मार्केट पोटेन्शियल ह्या परिसरात आहे तिन्ही तालुक्यामध्ये. आपलं चाकण MIDC त्याला जोडले जाणार, कशी जोडले जाईल आता चाकण? चाकण तिथूनच मार्ग आहे ना, आळंदीवरून कडाचीवाडी तिथून चाकणपासूनच आपण राजगुरुनगरला आम्ही सुचवलेल्या मार्गाने येतो आहे. त्यामुळं चाकणमध्ये खूप मोठ्या मेगा इंडस्ट्रीज असल्यामुळं त्याचा फायदा ह्या वाहतुकीला होईल. आज मगाशी वळजे पाटलांनी सांगितलं, आपण सगळेजण पाहत आहे त्या सगळ्या रोडवर कंटेनरची ट्रॅफिक मोठी आहे. कंटेनरची ट्रॅफिकमुळंच ट्रॅफिकला खोळंबा होतो आहे. जर कंटेनरला माल वाहतूक त्यांचं जर रेल्वेनं करता आलं तर मग रस्ते मोकळे राहतील आणि ट्रॅफिकला योग्य असं. शेवटचा प्रश्न घेतो. आपल्याकडे बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती, ती उठवण्यासाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले. आता हा जो प्रश्न आहे हा त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आपली भूमिका काय राहील, आंदोलन कसं असेल? चाकणला जे बैलगाडाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं त्याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करावं लागेल, कारण प्रश्न मोठा आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल करणारा प्रश्न आहे. आणि अशा किती केसेस झाल्या तरी मी त्याला घाबरत नाही, कारण माझी खासदारकीचा पराभव झाल्यानंतर मी बघितलं तर माझ्यावर 16 केसेस होत्या. अगदी शिरूरपासून पुणे, खेड, आंबेगाव सगळ्या ठिकाणी केसेस होत्या. त्या सगळ्या केसेस जवळजवळ नील करत आलं. पुन्हा एक केसेस पाहिजे तर पुन्हा घेईल. दादा या प्रकल्पामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे असं आपण म्हणताय, परंतु तुम्ही आंदोलन करत असताना सर्वपक्षीय आंदोलन होईल आणि खासदारांचा पाठबळ मिळेल. हे राजकीय आंदोलन नसणार आहे, सगळ्यांना एकत्रित घेऊन आंदोलन करणार आहे. खरं तर आपण पाहतोय की बदललेला महामार्ग जो काही आहे त्या ठिकाणी रेल्वेचा, यामुळं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, अगदी पुढे आपण जर गेलो तर संगमनेर, शिर्डी, सिन्नर या भागातील जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी किती हा महत्त्वाचा प्रकल्प होता जो बदललेला आहे. हा मार्ग पूर्ववत जर का झाला नाही तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीचे बंदी असताना जे आंदोलन केलं गेलं त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं ठिकाणी वक्तव्य माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केले. कॅमेरामॅन लक्ष्मण दासकेसह अतुल परदेशी, आपला आवाज, आंबेगाव, मंचर.